सगळेच महापुरुषाचे विषय आम्ही बहुमताने मंजूर केले। काही लोकांनी विरोध केला ते आम्ही नाव सांगतो ना तुम्हाला। नमस्कार प्रेक्षकांनो, मी विजय माने। आपण पाहतात लोकशक्ती न्यूज। प्रेक्षकांनो, आज नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, संत शिरोमणी सेना महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, निळा झेंडा चौक, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक, टिपू सुलतान चौक या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारणे, स्मारक उभारणे व चौक सुशोभीकरण करण्यास ना हरकत प्रमाणपत्र देणे या विषयावर सभेमध्ये सविस्तर चर्चा झाली। नगर परिषदेने दिलेल्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्त पत्रामध्ये म्हटले आहे की या उपरोक्त विषयावर उपनगराध्यक्ष समरजित सिंह ठाकूर आणि रमेश सिंह परदेशी यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीला अनुकूलता दर्शवत उर्वरितांसाठी शासनाकडून अधिकृतरित्या महापुरुष आणि थोर पुरुष यांच्या नावाची सूची यादी उपलब्ध करून सर्व सदस्यांना द्यावी। त्यानंतर विविध संघटन व समाजाच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्याची मागणी आहे, याबाबतचा विषय नंतरच्या सभेत घेण्यात यावा असे मत मांडले। इतर कुठल्याही सदस्यांनी या विषयावर मत मांडले नाही। त्यामुळे या सर्वसाधारण सभा विषय पत्रिकेवरील सर्व महापुरुषांच्या पुतळे उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला। विशेष सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर जनशक्ती नगर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक अनिल शिंदे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक 4च्या संबंधित उपसूचना मांडली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून परांडा शहरात निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्था तसेच शिवप्रेमी नागरिकांची जनभावना लक्षात घेता 13 सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा हा एकच विषय तातडीने घेण्याची लेखी विनंती अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे करत शांतता कमिटीच्या बैठकीतही असेच ठरल्याचे नमूद करत इतर पुतळे शासन आदेश व मार्गदर्शक सूचना काय आहेत याची माहिती उपलब्ध करूनच पुतळे उभारणी करण्याची मागणी केली आहे। येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे। या दृष्टिकोनातून आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासंबंधीच्या भावना आंबेडकर प्रेमींनी व्यक्त केलेल्या आहेत। नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या पुतळा उभारणीला ना हरकत प्रमाणपत्र आजच्या ठरावाद्वारे मिळणार आहे। मात्र जनशक्ती शहर विकास आघाडीच्या 2 सदस्यांनी सर्वसाधारण सभेत घेतलेली भूमिका पाहता आंबेडकर प्रेमी नाराज झालेली दिसून येत आहे। रिपाई प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांनीही आपली नाराजी बोलवून दाखवली। पाहूया काय म्हणाले ते। आज परांडा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झालेली आहे आणि या सभेमध्ये महापुरुषांचे जे पुतळे त्याच्याबद्दल ठराव होता, त्याच्यामध्ये काही ठरावाला विरोध झाला असल्याची माहिती मिळालेली आहे। तर काय सांगाल तुम्ही? सर्व पत्रकारांना प्रथम मी या ठिकाणी जय भीम करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो, कारण गेल्या 27-28 मार्चला मी परांडा शहराचेच आपले नगराध्यक्ष माननीय जाकीरभाई सौदागर यांच्याकडं रिपब्लिकन पक्षाच्या बोर्ड लेटर हेडवरती माझ्या सहीनुसार 10 कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही नगराध्यक्ष साहेबांना पत्र दिले होते की परांडा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा करावा। असे दोन्ही महापुरुषाचे नाव टाकून मी अध्यक्ष साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दखल घेऊन आम्ही अध्यक्षांना विनंती केली होती की बाबा याचे लवकरात लवकर आपल्या नगरपालिकेने आपण ज्या ठरल्याप्रमाणे त्याचा ठराव घ्या आणि ठराव बहुमताने पास करून आम्हाला प्रोसिडिंग त्याचा द्यावा अशी आम्ही मागणी केलेली होती। परंतु अध्यक्ष साहेबांनी आमच्या शब्दाला किंमत देऊन त्यांनी विषय अजेंडा काढला आणि 8 तारखेला आज जाहीर त्यांनी मिटिंग घेतली होती, विषय अजेंड्यावर घेतलेला होता। परंतु आज आम्हाला असं कळलं या ठिकाणी की आज जीबीची मिटिंग असताना जीबीच्या मिटिंगमध्ये जी काही विरोधी गटाचे काही नगरसेवक असतील आपल्या परांडा शहरातलेच आहेत, आज विरोधात आहेत, उद्या सत्तेत असतील, आज सत्तेत असतील, उद्या विरोधात असतील, पण आमच्याकडून ह्या नगरसेवकाची ह्या छत्रीच्या चिन्हावरच्या नगरसेवकाच्या ह्यांच्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती, कारण दोन्ही महापुरुष आपापल्या तुलनेमध्ये तेवढेच आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे फार मोठं कार्य आहे. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं कार्य त्यांच्या काळामध्ये फार मोठं केलेलं आहे. आणि या महापुरुषाच्या पुतळा उभा करायला कुणाचाच विरोध नसताना कुणी विरोधही करू शकत नाही. परंतु जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ज्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपल्याला पुतळा उभा करायचा आहे नगरपालिकेचं नोटीस घेऊन, त्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये जर ह्या ठिकाणचे नगरसेवक जर विरोध करत असतील की एकाच विषयाला जर ठराव घेत असतील, एकाच पुतळ्याविषयी ठराव घ्या असं जर मानत असतील, तर ह्याच्यातून दलित समाजाचं मन एकदम दुःखी झालेलं आहे. कारण तुम्हाला दलित समाजाची, माळी समाजाची, कायकाडी समाजाची, धनगर समाजाची, 18 गट पगड जाती धर्माच्या समाजाची तुम्हाला मतं चालतात. आणि महापुरुषाचा पुतळा व्हायला तुम्ही फक्त पर्टिक्युलरली छत्रपती शिवाजी महाराजांचाच एक ठराव घ्या, बाकीचा घेऊ नका. ही फार निंदनीय आणि दुर्दैवी गोष्ट आहे. ह्या घटनेचा मी प्रथमतः निषेध करतो. कारण तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे भाई एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत साहेब परंडा या ठिकाणी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी या ठिकाणी आलेले होते. त्यांनासुद्धा मी मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस पत्र दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात यावा म्हणून. तर मी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील त्यावेळेस आम्हाला पुतळ्याला दाखवला की दोन्ही पुतळ्याला मी कधी निधी कमी पडू देणार नाही. मग एवढं मोठं असताना सुद्धा ज्या गावात आपण जन्मलो, ज्या गावात आपण वागलो, ज्या वार्डात आपण जन्मलो आहे, त्या वार्डातली त्या समाजाची आपण मतं घेतलेली आहेत महापुरुषाच्या नावावरती. आणि आज तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होऊन गेलेले आहेत. 18 गट पगड जाती धर्माच्या लोकांना त्यांनी बरोबर घेऊन स्वराज्याचा निर्माण केलेला आहे. आम्हाला न त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजवटीमध्ये हजारो जाती धर्माचे लोक होते, त्याबद्दल कोणाचाच दुमत नाही. शक्ती विकास आघाडी पॅनलच्या ज्या लोकांनी जे निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये फक्त एकच नाव घेतलं, तर त्याचा आम्हाला कुठंतरी फार मोठं दुःख सोचतं. आणि त्या दुःखाचा की वितनवाद, आपलं गाव सगळ्या जाती धर्माला घेऊन गुन्ह्या गोविंदानं नांदणारं वागणारं गाव असताना सुद्धा आपल्या गावात तेढ निर्माण करण्यासाठी ते निवेदन तुम्ही पाहिलंय का? मी निवेदन वाचलं, बघितलं. काय म्हटले त्या निवेदनामध्ये? त्यांनी सांगितलं की त्या दिवशी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी महाराज चौकामध्ये बसवला आणि त्यावेळेस वातावरण तंग झाल्याच्यामुळं निवेदन तहसीलदारला आम्ही निवेदन द्यायला गेलो. तर त्या निवेदनामध्ये परंडा शहरातील ग्रामीण भागातील प्रत्येक जाती धर्माची लोक त्याच्यात होती. ती दिल्याच्यानंतर मी स्वतः तहसीलदार साहेबांना सांगितलं उठून की साहेब, आमचं गाव गुन्ह्या गोविंदाने नांदणारं जगणार गाव आहे. इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी बी कोणाला विरोध नाही आणि बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याविषयी बी कोणाला विरोध नाही. तर ही बाबा दोन्ही ठराव घ्या, दोन्ही विषय नगरपालिकेने ठराव घ्यावा, दोन्हीची मान्यता देण्यात यावी. तो एक प्रस्थापितांनी बाबा त्या ठिकाणी सांगितलं की नाही बाकीचं काही कुठं करू नका, विनंती करतो फक्त शिवाजी महाराजांचाच घ्या, ठराव घ्या, असं त्यावेळेस तिथं झाली चर्चा. परंतु ज्यावेळेस मी नगराध्यक्ष साहेबांना या ठिकाणी येऊन भेटलो तर नगराध्यक्षांनी सांगितलं काय काळजी करू नका, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जे आपण जे ठरवलेलं होतं त्या पद्धतीनं आम्ही विषय अजेंड्यावर घेणार आहेत. त्यांनी सांगितलं की ठराव मान्य झाला का नाही झाला कुणी? नगराध्यक्ष साहेबांनी. जोपर्यंत नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर नावाचं वादळ नगराध्यक्षावर पण जोपर्यंत परंडा शहरामध्ये आहे तोपर्यंत कुठल्याच जाती धर्मावर अन्याय अत्याचार होणार नाही, मला चांगली पक्की खात्री पटलेली आहे. आज जरी ह्या लोकांनी जरी समजा विरोध बी केला नाही तर सपोर्ट बी दिला नाही, त्याचा अर्थ काय होते? आता तुम्ही पत्रकार जाणतात, विरोध केला नाही तर सपोर्ट बी केला नाही आणि सपोर्ट केला नाही तर विरोध बी केला नाही. त्याच्यामुळं नगराध्यक्ष प्रशासन आणि यांनी ज्यावेळेस निवेदन दिलं हे कधी दिलेलं आहे? जीबीची मिटिंग संपल्याच्या नंतर निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या निवेदनाला शेवटी आता प्रशासन काय निर्णय घेतील ते घेतील. बरं, आता तुम्ही ही गोष्टच नाही काढायला पाहिजे होतं, पण परंडा शहर चांगल्या वातावरणात असताना घ्यायचं होता. 10 पुतळ्याचा ठराव घ्यायचा होता. काल अहिल्याबाई होळकरचा बी ठराव अर्ज दिलेला आहे, घ्यायचं ना काय? मग आज ठराव घेतला म्हणजे उद्या लगेच पुतळा बांधणार आहेत का? त्याला अनेक प्रोसेस आहेत, त्याला मंत्रालय आहे, त्याला PWDचे नोटीस लागतं आहे, त्याला MSC बोर्डाचं लागतं आहे, गृह मंत्रालयाचं लागतं आहे, मुख्यमंत्र्याचं लागतं आहे, कला क्षेत्राचं त्याला लागतं आहे, कलेक्टरचं लागतं आहे. काही लगेच परमिशन मिळणार आहे का? पण ती जर घेतलं असतं तर आम्ही ह्याही नगर चौकाला खांद्यावर घेऊन नाचलो असतो, त्यांचं आम्ही उदं केलं असतं. पण आज आमच्या मनाला दुःख वाटतं त्या गोष्टीचं. का आज ठराव घेतला की उद्या लगेच पुतळा होणार आहे का? बरं, पुतळा म्हणजे काय साधी बाबा आहे का? 10-5 रुपयाचा भाजीपाला आहे का बाजारात आणून लावायला? तर ह्या लोकांनी, ह्या नगरसेवकांनी, नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांनी विचार करायला पाहिजे होता की आपण विरोध कशासाठी करतोय. आता मग ती जर नाही म्हणजे विरोध करत नाही, मग त्यांनी एकट्याच नावाचा ठराव कसा निवेदन दिलं? हे असं नाही का? मग हे कुठंतरी दलित समाजाचंच नाही, ज्या ज्या लोकांनी निवेदन दिलेले आहेत नगराध्यक्षाला 2 दिवसापूर्वी, 1 दिवसापूर्वी, की टिपू सुलतान चौकाचं काय दिलेलं आहे, मौलाना अबुल कलाम आझादाचं काय दिलेलं आहे, महात्मा फुलेचं दिलं आहे, परत परवा संभाजी महाराजाचं आणि त्या अहिल्याबाई होळकरचं दिलं आहे काल. आता मग ह्या सगळ्या जाती धर्माचा विरोध करणार आहेत काही नगरसेवक? आता आपण भारतातले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, परंडा शहरातले आहेत, गल्ली बोळात राहणारे, मिळून मिसळून राहणारे आहेत. आमचे बी काही समाजाने तुम्हाला मतदान केलेलं आहे, दलितांनी मतदान केलं आहे, मुस्लिमांनी केलं आहे, कायकाड्यांनी, वडरांनी, पारध्यांनी, धनगरांनी, माळ्यांनी मतदान केलं आहे, म्हणून तुम्ही निवडून आलेले आहेत. मनाचा मोठेपणा दाखवून या ठरावामध्ये सगळ्याची त्यांनी नावं घालायला पाहिजे होती अशी मला अपेक्षा होती.